नमस्कार, उमाज किचन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला तांदूळ कुंदराची भाजी बनवायची आहे। ही भाजी मी चांगली निवडून 2 वेळा पाण्याने धुतलेली आहे। चला तर आता या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवून गॅसमध्ये मी 3 चम्मच हे तेल हे टाकून घेतले। तेल हे चांगलं गरम झालं तर त्यामध्ये 1 चम्मच जिरे हे टाकून घ्यायचं। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून यामध्ये टाकून घ्यायचं। चांगलं ते आपण अगोदर 2 सेकंद परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये तांदळाची धुवून घेतलेली भाजी येथे मी संपूर्ण टाकून घेते। या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। फार जास्त मीठ टाकायचं नाही, कारण की ही भाजी जसजशी शिजेल तसतशी भाजी कमी होते। एक पेंडी तांदळाच्या भाजीमध्ये अर्धा चम्मचच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे खारट ही भाजी लागत नाही। उलटाने चांगलं ही भाजी परतून या प्रकारे घ्यायचं। ओबड-धोबड ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। या तांदळाच्या भाजीमध्ये मी कोवळ्या काळ्याही घेतलेल्या आहे। या भाजीमध्ये ते काळ्या पटकन शिजून जातात, त्यामुळे कोवळ्या काळ्या घेतलेल्या आहे। आता आपण त्याच्यावर ताट झाकून किमान 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायची आहे भाजी। आता साधारण 3 मिनिटे हे झालेले आहे। त्याच्यावरचे ताट मी हे काढून घेते। भाजी हे छान शिजून बारीक झालेली आहे। आता चांगलं उलटण्याने मी वरखाली हे भाजी करून घेते। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट हे टाकून घेऊया। भाजी कोणतीही असो, मोठं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं। 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट हे टाकलेले आहे। आता यामध्ये 1 चम्मच लाल मिरची पावडर मी हे टाकून घेते। आता भाजी आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया। अशा या पद्धतीने तांदळाची भाजी हे बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला आजची ही तांदळाची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल, आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण एका डिशमध्ये ही भाजी सर्व करून घेऊया।